पेरण्या रखडल्या होत्या। जवळपास 1 ते 1.5 महिना उशिरा पेरण्या करण्यात आल्या। मात्र त्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात केवळ ढग येतात, पाऊस मात्र काही पडत नाहीये। ऐन पावसाळ्यात ओढे, नाले, सिमेंटचे बंधारे अक्षरशः कोरडे पडले। शेतकरी बांधवांनो नमस्कार। मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून पावसाअभावी आपल्या पेरण्या रखडल्या आहेत। काही भागात शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली, तर काही जण अजूनही चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत। ऐन पावसाळ्यात ओढे, नाले आणि सिमेंटचे बंधारे कोरडे पडलेत। आकाशात काळे ढग येतात, पण पाऊस मात्र पडत नाहीये। अशातच हवामान खात्याकडून आणि सूत्रांकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। पुढील 20 दिवस या 8 जिल्ह्यांत पावसाचा खंड। 2026 हे वर्ष एल निनो वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील तापमानात वेगाने बदल होत आहेत। ग्रामीण भागात अजूनही जमिनीमध्ये योग्य ओलावा झालेला नाही। नवीन अंदाजानुसार पुढील 20 दिवसांसाठी मान्सूनचा पाऊस खालील 8 जिल्ह्यांतून माघारी फिरण्याची आणि तिथे मोठा खंड पडण्याची दाट शक्यता आहे। 1. जालना पुढील 15 ते 20 दिवस पाऊस कमी असेल, फक्त ढगाळ वातावरण राहील। 2. बीड मागच्या 4 दिवसांत पाऊस झाला असला तरी पुढे खंड पडू शकतो। विहिरीचे पाणी काटकसरीने वापरा। 3. नांदेड गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस खूप कमी राहण्याचा अंदाज आहे। 4. लातूर नेहमीप्रमाणे यंदाही पाऊस कमी राहण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या। गौ अहिल्यानगर काही भागात पाऊस होईल, पण बहुतांश भागात पाऊस कमी असेल, घाई करू नका। 6. सोलापूर पुढील 15 दिवस पाऊस कमी राहील, पाणी जपून वापरा। 7. छत्रपती संभाजीनगर काही भागात मुसळधार तर काही भागात तीव्र खंड पडेल। 8. सूत्रांच्या यादीतील पुढील जिल्हा या जिल्ह्यांमध्ये पुढील 20 दिवस प्रामुख्याने कोरडे वारे आणि कडक ऊन पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, काय काळजी घ्याल? पेरणीची घाई अजिबात करू नका। जोपर्यंत जमिनीमध्ये 75 ते 100 सेंटीमीटर जवळपास 1 फूट खोल ओलावा होत नाही, तोपर्यंत महागडे बियाणे जमिनीत टाकू नका। दुबार पेरणीचे संकट टाळा। सध्या खते आणि बियाणांचे दर खूप वाढले आहेत। थोडासा पाऊस पडला म्हणून घाईघाईने पेरणी केली आणि पुढे 20 दिवस पाऊस पडला नाही तर पिके करपून जातील आणि दुबार पेरणीची वेळ येऊ शकते। पाण्याचा काटकसरीने वापर करा। ज्यांच्याकडे विहिरीला किंवा बोअरला पाणी आहे त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करा। महत्त्वाचा सल्ला, हा अंदाज सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे, त्यामुळे कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक कृषी तज्ञ किंवा हवामान खात्याचा अधिकृत अंदाज नक्की तपासून पहा। माहिती आवडल्यास सबस्क्राइब करा। धन्यवाद।